मला काय म्हणतात, भीक घेऊ नका तुम्ही, विकले जाऊ नका, लाच घेऊ नका. अरे काय कुठले शब्द वापरताय तुम्ही बहिणींसाठी? अरे तुम्हाला 1500 रुपये 1500 रुपयाचं काही मोल नाही, परंतु या सर्वसामान्य बहिणीला मोल आहे ना त्याचं. तिचा परिवार चालवायला एक कशी कसरत करावी लागते. त्या 1500मध्ये ती आमची बहीण आपल्या परिवारासाठी खरेदी करेल. हे पैसे देखील अर्थव्यवस्थेत येतील, अर्थव्यवस्थेचा चालना मिळेल. आणि माझी बहीण, जी प्रत्येक बहीण, कुटुंबातली स्त्री ही अर्थव्यवस्थेचा एक बॅकबोन आहे. आणि म्हणून आम्ही मोफत गॅस सिलेंडरची योजना दिली, याला 1500 रुपयाची दिली आहे, म्हणजे वर्षाला 18,000 रुपये यासाठी. म्हणून मी एवढंच सांगतो, याचं उत्तर मी देत नाही, मुख्य आपल्या माझ्या लाडक्या बहिणी उत्तर देतील. मराठा आरक्षणावरनं शरद पवारांनी बाहेर जे परवा आंदोलन करण्यात आलं उद्धव ठाकरेंना विरोध, ते जाऊ दे. मराठा आरक्षणावरनं शरद पवार म्हणाले त्यांना सर्वपक्षीय बैठक पुन्हा बोलवा. त्यांना जसं मोगलांच्या घोड्यांना संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसा मी दिसतो. माझं म्हणजे महायुतीचं सरकार स्थापन झालं, त्यांना अजून हजम होत नाही की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला आहे. मुख्यमंत्री दररोज त्यांना बसता उठता झोपता उठता स्वप्नात सुद्धा मी दिसतो. त्यामुळे ते सांगत होते सरकार पडेल, आज पडेल, उद्या पडेल, परवा पडेल. 2 वर्ष होऊन गेली, सरकार मजबूतीने उभा आहे. त्यामुळे मी एवढंच सांगतो, जे घटनाबाह्य सरकार म्हणतात, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात, ते योजनेचे फॉर्म कसे भरतात, त्या योजनेचे बॅनर कसे लावतात. आणि म्हणून हे दुटप्पी आहे. यांना सर्वसामान्य माझ्या बहिणींची, माझ्या लाडक्या भावांची काही देणं घेणं नाही आहे. यांना फक्त घेणं माहीत आहे, देणं माहीत नाही. पण आमचं सरकार देणार आहे. सर, परमवीर सिंगांनी आरोप केलाय की उद्धव ठाकरेंनी तुम्हाला अडकवण्यासाठी दबाव टाकला होता. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, परमवीर सिंग मुंबईचे आयुक्त होते, त्यावेळी काही करून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना अडकवा असा गौप्यस्फोट केलाय. ही वस्तुस्थिती आहे. देवेंद्र फडणवीसजी तर विरोधी पक्षात होते, आपले गिरीश महाजन विरोधी पक्षात होते. एक वेळ आपण समजू शकतो की विरोधी पक्षाला अडचणीत आणणं, गोत्यात आणणं, त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करणं. परंतु मी तर त्यांच्या मंत्रिमंडळातला सहकारी मंत्री होतो. माझ्या बाबतीत देखील अशा प्रकारचा प्रयत्न केला गेला. ही वस्तुस्थिती आहे. मी स्पष्ट त्या बाबतीमध्ये आपल्याला योग्य वेळी सांगेन. पण ही वस्तुस्थिती आहे की तो प्रयत्न केला गेला. मला त्याच्यामध्ये केसमध्ये अडकवण्याचा आणि मला माझं खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न त्यांनी केला. संरक्षणाचा विषय तो तर शंभूराज देसाई यांनी म्हटलेला आहे. त्यामुळे मी यावर योग्य वेळी सविस्तर बोलतो. सर्वपक्षीय बैठकीसाठी शरद पवारांनी विनंती केली आहे. सर्वपक्षीय बैठक आम्ही बोलावली होती. त्या बैठकीमध्ये संध्याकाळपर्यंत येणार सगळे म्हणाले, परंतु आले नाहीत. आणि या दुर्दैवाने या बाबतीमध्ये या राज्यामध्ये जे काही 2 समाजामध्ये जो संघर्ष सुरू आहे, हा थांबला पाहिजे अशी माझी सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. आणि म्हणून पवारसाहेब मला भेटले त्यावेळेस देखील पवारसाहेबांना मी हेच सांगितलं की असं कधीही आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळालं नव्हतं. निवडणुका येतात जातात, सरकार येतात जातात, परंतु या महाराष्ट्राचं जे काही संस्कृती आहे, परंपरा आहे, त्याला बाधा येता कामा नये. म्हणून जे काही या समाजासाठी करता येईल, हे सगळं जे काही वातावरण शांत करण्यासाठी तो सर्व प्रयत्न सरकारच्या विनंती केली आहे. तो सर्व प्रयत्न पवारसाहेबांची माझी चर्चा झाली आहे. हा जो हे सगळं शांत करण्यासाठी या राज्यातले सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करू. आपण बघितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी संवाद साधत होते आणि परमवीर सिंगांनी जो गौप्यस्फोट केला त्यावर मी सविस्तर बोलेन असं शिंदे म्हणालेले आहेत. तर सर्वपक्षीय बैठकीला येणार असं म्हणणारे आले नाहीत असं देखील शरद पवारांच्या मागणीवर त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. मला खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला असं देखील त्यांनी सांगितलं.